नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. रुचा तिच्या आत्तेभावाला भेटण्यासाठी ऑफिससमोरच्या कॅफेमध्ये आली होती. तो कॅफेच्या एका कोपऱ्यात एका चेअरवर निवांत बसला होता. रुचा तो बसला होता तिथे त्याच्यासमोर येऊन बसली. ती समोर बसताच त्याने मोबाईलवरील नजर तिच्यावर स्थिरावली. हाय, कशी आहेस? त्याने तिच्यावर नजर फिरवत विचारले. मी मजेत. तू म्हणजे तुम्ही कसे आहात? तिने गडबडून विचारले. तिची धांदल बघून त्याने हसतच मानेने चांगला आहे असे खुणवले. किती बदललीस तू? म्हणत त्याच्या नजरा तिच्या अंगावर खिळल्या. अरे, तू तर खूप सुंदर दिसतेस. काही क्षण निरीक्षण केल्यावर तो म्हणाला. त्याने केलेले कौतुक ऐकून रुचाने नजर चोरत इकडे तिकडे बघितले आणि त्याचबरोबर तिच्या गालावर हलकी लाज तरळली. अगं नकटे, तू तर लाजतेसही, तो हसत म्हणला. नकटे हा शब्द ऐकताच ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अगं, माझ्या लहान बहिणीला सुंदर म्हणायचं होतं. माझी लहान बहीण खूपच गोड दिसतेस, तो हसत म्हणाला. त्याच्या या बोलण्याने रुचा हलकीशी हसली, पण अचानकच तिच्या डोळ्यात भावनांचा पूर आला. दादा, ती हळूच कचरत म्हणाली. तिचे दादा म्हणून हाक मारणे ऐकून तोही सुखावला. बघ आता कशी तू माझी बहीण शोभतेस. अशीच हसत राहा. तिच्या हातावर तो थोपटत आनंदाने तिच्याकडे पाहत हसतच बोलला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दादा, पण ते लग्न? ती थोडी ओशाळून बोलली. कसले आणि कोणाचे लग्न? अरे, घरचे मूर्खपणा करत आहेत म्हणून काय आपण पण तसेच वागणार आहोत का? तू काही काळजी करू नकोस, मी सगळे सांभाळून घेईन. तू काय तुझ्या दादाला ओळखत नाहीस का? मी कसे तुझ्या सोबत लग्नाला हो म्हणेन? तू फक्त माझी बहीण आहेस आणि नेहमीच राहशील, तो हळुवारपणे तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला. त्याच्या या शब्दांनी रुचाच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं. थँक्यू दादा. मला खूप टेन्शन आले होते, पण आता मी रिलॅक्स झाली. ती खुर्चीत रेलून बसत बोलली. अरे दादा, बाबा आणि आत्या कसेच ऐकायला तयार नव्हते. काय करणार, मी बाबांना सांगून थकले, पण ते आत्याच्या शब्दाबाहेर जाण्यास तयार नव्हते. ती त्याला सांगू लागली. अरे वेडू, मग मला एकदा कॉल करायचा होतास ना. एवढे टेन्शन घ्यायची काहीच गरज नव्हती, तो हसत बोलला. सध्या तू शांत राहा, मी हळूहळू सर्व व्यवस्थित करेल. हो, पण बाबांसारखे आत्याही ऐकणार नाही असे मला वाटले, ती स्पष्टीकरण देत बोलली. तिला समजावणे तर खूप अवघड आहे, पण मी बघतो, तू बिनधास्त राहा. तसेही तिला समजावले नाही तर माझ्या लग्नाचे काय होईल? शेवटचे वाक्य तो हळूच बोलला, तरीही तिने ते ऐकलेच. एक मिनिट, तुझ्या लग्नाचे म्हणजे काय भानगड आहे? ही तिने भुवया उडवून विचारले. अरे काही नाही, तो लाजत बोलला. ओहो दादू, तू तर चक्क लाजत आहेस. तुझा चेहरा तर काही वेगळेच सांगत आहे. आता सांगतोस का? आत्याला फोन करू? ती त्याला धमकी देत बोलली. ए बाई, असे काही करू नकोस, तो तिच्यासमोर हात जोडत बोललाय. ॲक्च्युली आज मी इथे लग्नासाठी तुला नकार द्यायला आलो होतो. मला वाटले होते तू लग्नाला तयार असशील. मामा पुढे तुझे काही चालणार नाही, हो की नाही? म्हणून तुला समजावून सांगावे म्हणून आलो. पण इथं आल्यावर मला समजले की तूही मला भाऊच मानतेस आणि तुलाही माझ्यासोबत लग्न करायचे नाही. तू दादा म्हणून माझे काम आणखी हलके केले. खरं तर माझ्याच ऑफिसमधली एक मुलगी मला खूप आवडती. तिच्याही बाजूने होकार आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे, म्हणून मी तुला समजावण्यासाठी आलो होतो, तो तिला माहितीपूर्वक बोलला. ओहो, तर तू आधीच वहिनी बघितली आहे? वा, ती खुश होत बोलली. आता दोघेही
खुश होते. दोघेही हसत हसत बोलत होते. वातावरण अगदी हलकं झाले होते. टेबलावरच्या कॉफीच्या कपातून उडणाऱ्या वाफांमध्ये त्यांच्या गप्पांचे रंग मिसळले होते. रुच्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून तिचा आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट झळकू लागले होते. काही टेबल सोडून बसलेला श्लोक मात्र तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघत होता. जशी ती आनंदी होत होती तशा रागाने त्याच्या कपाळावरील नसा फुगत चालल्या होत्या. रुच्याच्या प्रत्येक अदेचे त्याला वेड होते, पण आज तो तिच्या या हास्याने आणि तिच्या समोर बसलेल्या माणसामुळे भडकला होता. शांत संयमी तो आज तिला हसताना बघून भडक चालला होता. त्याचे हृदय नुसते आगीने भरले होते. रुचाही दुसऱ्या कोणामुळे आनंदी होत आहे हे त्याच्याने सहन करणे अवघड होत चालले होते. रुचा इथे तिच्या आत्तेभावाला लग्नासाठी नकारलेला आली होती आणि त्या नकारात तर त्याच्या बाजूने पण होता, म्हणून ती आतून सुखावली होती. हे खरं कारण त्याला अजून ठाऊक नव्हते ना. मग बिचारा चिडणारच ना. आयुष्यात खरे प्रेम केले होते, तिला दुसऱ्या कोणाची होताना तो कसा बघू शकत होता? त्याच्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या दृश्याचा त्याने चुकीचा अर्थ लावला. त्याच्या हृदयात असणारी वेदना आता रागाच्या स्वरूपात बाहेर पडत होती. त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि त्याच्या डोळ्यातून जणू जळणाऱ्या प्रश्नांची ठिणगी दिसत होती. जरी रुचाने अजून तिच्या मनातलं काहीच सांगितलं नव्हतं, पण श्लोकचे तिच्यावरील प्रेम आता त्याला वेड लावत होतं. त्याला काहीही करून रुचा त्याच्या आयुष्यात हवी होती. रुचा, चल बाय, आता मी निघतो. तो उभा राहत बोलला. हो हो चल, मला भी निघावे लागेल. खूप उशीर झाला रे, ऑफिसमध्ये जावे लागेल. ती त्याला हलके साईड हग करत म्हणाली. ते दोघे उभा राहिले तसे तो मान खाली घालून स्वतःला लपवू लागला. राधा, काय झाले? काय म्हणाला अमोल दादा? रुचा ऑफिसमध्ये येताच राधाने विचारले. रुचा आनंदी होऊन तिला सर्व थोडक्यात सांगू लागली. श्लोकही तिच्या मागून ऑफिसमध्ये आला होता. ती हसून हसून अगदी आनंदात राधाला सर्व सांगत होती. मिस रुचा, तुम्हाला काम करण्याची सॅलरी मिळते हे काय मार्क वाटले का? गप्पा मारा, कधीही बाहेर जा, कधीही ऑफिसला या. तिला एवढी खुश बघून तो तिच्यावर जोरात ओरडला. त्याच्या त्या रागीट आवाजाने सर्व स्टाफ आता त्याच्याकडे बघू लागला. त्याचबरोबर रुचाकडेही बघू लागले. सर्व आपापसात कुजबूज करत होते. तुम्हाला काम नाही का? तो सर्वांवर आपली धारदार नजर फिरवत बोलला. तशा पटकन सर्वांनी मानाखाली करून आपापले काम करायला सुरुवात केली. राधा आणि दोघेही पटकन आपल्या डेस्कवर बसल्या आणि कामाला सुरुवात केली. रुचाने कामाला सुरुवात तर केली होती, परंतु ती डोळ्यातून गळणारे अश्रू रोखू शकली नव्हती. ती अश्रू पुसत तिचे काम करत होती. श्लोक कधीचाच त्याच्या केबिनमध्ये निघून गेला होता. त्याने केबिनमध्ये येऊन जोरात डोके दाबून धरले आणि स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. श्लोक, पाणी. जॅक त्याच्यासमोर ग्लास पकडत बोलला. तिथून जात असणाऱ्या जॅकने बाहेर झालेला किस्सा बघितला होता, त्यामुळेच तो त्याच्या मागे आला होता. श्लोक, तू आता बाहेर जे वागला ते काय होते? जॅक त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत बोलला. जॅक हा इंद्रनीलचा राईट हँड होता, त्याचबरोबर जिवलग मित्रही होता. श्लोकला तो अगदी आपल्या छोट्या भावासारखाच मानत होता, त्यामुळेच त्याने श्लोकला विचारले. श्लोक त्याच्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला. पाणी घेत असताना जॅकपासून त्याने नजर चोरली, परंतु जॅक त्याला अगदी चांगलेच ओळखत होता. त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून त्याच्या मनात चालू असलेली अस्वस्थता जॅककडून लपली नव्हती. कुठे काहीच तर नाही. तो स्टाफ गप्पा मारत होता, म्हणून मी त्यांना वॉर्न केले. तो नजर चोरत बोलला. परंतु हे बोलत असतानाही त्याच्या हृदयात एक विचार घोळत होता, तो म्हणजे रुचा. त्याने त्याचे रुचावर असलेले प्रेम काही दिवसांपूर्वी कबूल केले होते. तिला ते कन्फेस केले होते, पण ती त्याचे प्रेम स्वीकारायला तयार नव्हती. आज मात्र ती तो जो मुलगा होता त्याच्याबरोबर अगदी हसून हसून बोलत होती.
हे त्याला आठवत होते. ते आठवून त्याचा राग अजूनच उफाळून येत होता. तिच्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमीमुळे ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. तिच्या नकारामागे असलेले कारणही त्याला माहीत होते, पण त्याला हे अजिबात पटत नव्हते. जॅक श्लोककडे बघून त्याच्या चेहऱ्यावरील क्षणाक्षणाला बदलणारे एक्सप्रेशन निहाळत होता. श्लोकच्या डोळ्यात त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक स्पष्ट दिसत होता. श्लोक, एवढा का तापलायस? काय झाले? तुला असे स्टाफवरती चिडताना तर कधीच पाहिले नव्हते, आणि त्यामध्ये तर आज वहिनीही होत्या. तरीही तू असा कसा ओरडलास? खूप काळजीने जॅक श्लोककडे बघून विचारले. जॅकबाई, अरे काहीच नाही. हल्ली स्टाफ काम करायचे सोडून गप्पा मारत बसतो. दिवसेंदिवस अगदी काम चुकार व्हायला लागलेत सर्व, म्हणून मी बोललो. बाकी काहीच नाही. तो जॅकबरोबर नजर न मिळवता बोलला. एक मिनिट. तू ओरडला तिथे वहिनी आणि रुचा होत्या. तू वहिनीला तर ओरडणार नाही, म्हणजे तू रुचाला ओरडला. जॅक काहीतरी आठवत श्लोकला बोलला. जॅकचे शब्द ऐकून श्लोकने डोळे मिटले आणि जोरात श्वास घेतला. त्याने तो घेऊन सोडलेला मोठा श्वास जॅकने पाहिला आणि त्याची खात्री पडली. म्हणजे श्लोक, मी जसा विचार करतोय अगदी तसंच काहीतरी आहे, बरोबर ना? जॅक श्लोकच्या समोरील चेअरमध्ये आरामात बसत होता. म्हणजे खरा प्रॉब्लेम रुचा आहे, बरोबर ना? बोल पटकन. नक्की काय भानगड आहे? जॅकने श्लोककडे भुवया उडवून विचारले. जॅक, आज मी रुचाला त्या मुलासोबत बघितले. तिला हसताना बघितलं आणि मला असं वाटलं की हा तोच मुलगा आहे, त्याच्याबरोबर हिचे लग्न जमले आहे. श्लोक पॅनिक होत बोलला. अरे पण मग तू का चिडत आहेस ना? तू असं का वागतोय मग? जॅक विचारून थांबला. ती त्याच्याशी लग्न करत आहे, पण मला हे लग्न झालेले नको आहे, श्लोक म्हणाला. व्हॉट? बट वाय? जॅकने पुन्हा डिटेलमध्ये विचारले. मी आज त्या मुलाबरोबर बघितले. ती खुश दिसत होती. ती दुसऱ्या कुणासोबत खुश होती आणि हे मला झेपत नाही. बाई, मी तिला किती वेळा सांगितले की मी तिच्यावर किती प्रेम करतो, पण ती तिच्या कुटुंबियांची, तिच्या आर्थिक स्थितीची कारणे सांगून माझ्या प्रेमाला नकार देत आहे. बाई, तीही माझ्यावर प्रेम करते रे. तिच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसते ते, पण ती ते मानायलाच तयार नाही आणि हो म्हणायलाही तयार नाही. मी किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती आहे की माझं ऐकतच नाही. श्लोक दुःखी होऊन सर्व सांगत होता. जॅक शांत राहून श्लोकचं बोलणं ऐकत होता. श्लोक, मला वाटतं रुचाला थोडं समजून घे. ती साध्या कुटुंबातील मुलगी आहे. तिला हे पचवणे जरा जड जात असेल. त्यात तू म्हणतो तसे जर तिचे लग्न जमले आहे तर ती तुला कधीच हो म्हणणार नाही. तुलाही काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल किंवा तिच्या घरी जाऊन बोलावे लागेल. वेळ द्यायला हवा. जर तू म्हणतोयस तशी तीही तुझ्यावर प्रेम करत असेलही, पण ती तिच्या विचारांमध्ये अडकलेली आहे. ती आर्थिक स्थिती आणि तुमच्या सामाजिक स्तरांमधील फरकांमुळे तुझे प्रेम स्वीकारायला घाबरते. ती तिच्या जागेवर अगदी योग्य आहे. जॅक श्लोकला समजावण्याचा प्रयत्न करत बोलला. श्लोकच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग एकत्रित दिसत होतं. जॅकबाई, मला कळतंय की ती घाबरते, पण मला हेही माहीत आहे की मी तिच्या आयुष्यातील कोणत्याही अडचणींना तोंड देऊ शकतो. मला फक्त ती हवी आहे. ती माझ्या जीवनाचा एक भाग असली पाहिजे. श्लोक ठामपणे बोलला. श्लोक, रुचाला वेळ दे. ती तुझ्या भावना समजून घेईल. तुला तिच्या मनातली भीती काढून टाकायची आहे. तिच्याशी बोल, पण तिच्या दृष्टिकोनातूनही बघायला शिक. ती फक्त तुझ्या श्रीमंतीच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेऊ इच्छित नाही. जॅकने त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. श्लोकने विचारमग्न होऊन मान हलवली, पण त्याच्या मनात अजूनही अस्वस्थता होती. तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याने तिला आधीच सांगितलं होतं की तो तिच्या वर्ग, परिस्थिती किंवा आर्थिक स्थितीला कधीही महत्त्व देणार नाही, पण ती त्याचे ऐकायला तयार नव्हती. आता जेव्हा त्याने तिला अमोलसोबत आनंदात पाहिले, त्याचं हृदय तुटत होते
आता तू काय करणार? जॅकने त्याला पुन्हा विचारले. सर्वात आधी तर मी उद्या तिच्याशी बोलून तिची माफी मागणार आहे. आता माझ्या मनातला गोंधळ कमी झाला आहे. मी हे निश्चित करणार आहे की ती फक्त माझीच असेल. ती दुसऱ्या कोणासाठीही हसत आहे हे मला पाहवत नाही. ती फक्त माझ्यासोबतच हसली पाहिजे. यासाठी मला आता दुसरा मार्ग अवलंबावा लागणार आहे. आणि आता मला समजले आहे मला नक्की काय करायचे आहे. शेवटी श्लोकने मनाशी पक्क ठरवलं की तो रुचाशी बोलेल. श्लोक जॅककडे बघून ठामपणे बोलला. आणि रुचाचीही तर माफी मागच, पण वहिनींची आधी माग. जर ही गोष्ट इंद्राला समजली तर तुझे काही खरं नाही. जॅक श्लोकला बोलला आणि त्याचे बोलणे समजून श्लोकने कपाळावरील घाम अलगद रुमालाने टिपून घेतला. चला तर मग बघूयात श्लोक रुचाला कसे समजावतो ते. आणि जर इंद्राला हे समजले की आज त्याच्या राधाला श्लोक पूर्ण ऑफिस स्टाफ समोर बोलला तर त्याचे काय होईल. करा इमॅजिन करा. भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. आजचा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.